मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचं सार म्हणजे मीठ। या मिठानेच अन्नाला रुची येते। मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचव। तेव्हा या मिठाविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। पण चला व्हिडिओच्या निमित्ताने थोडं का होईना नक्की ऐकूया। चविष्ट जेवणाचा गोडवा लपला असतो थोड्या मिठात। चविष्ट जेवणाचा गोडवा लपला असतो थोड्या मिठात। अल्प प्रमाणात घातलं तर सौंदर्य, अधिक झालं तर विपरीत। संबंधही असेच असतात। जरा आभार जरा आपुलकी, जरा आभार जरा आपुलकी, कधी मिठासारखं संयमित तरच टिकते खरी मैत्री। सागराला जर विचाराल तर तोही सांगेल हाच मंत्र, अतिप्रमाणात खारटपणा नाहीच लागत गोडगंध। मिठासारखा असावा स्वभाव, मिठासारखा असावा स्वभाव, स्वतः झिजून इतरांसाठी थोडकाच पण मोलाचा, चव वाढवणारा मात्र नक्कीच। मंडळी, रोजचं जीवन जगताना आपल्याला अन्नपाण्याची किंवा वस्त्राची जशी गरज पडते त्याच पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूंची देखील गरज पडते। जे काही आपण विकत घेऊ त्यासाठी अर्थातच पैसा मोजावा लागतो, पण बऱ्याच वेळा आपल्याला काही आर्थिक अडचणी सतावत असतात। पैशाचं नाटक कुणालाही करता येत नाही, त्यासाठी भरपूर प्रकारचे कष्ट आपल्याला करावे लागतात। काबाड कष्ट आपण ज्याला म्हणतो तर तेही आपण आपल्या जीवनात करत असतो, पण कधीकधी कष्टाला नशिबाची साथ मात्र मिळत नाही आणि आपण आर्थिक अडचणीमध्ये सापडतो। बघा, मिठाचे उपाय आपल्याला या व्हिडिओत जाणून घ्यायचे आहेत। याला तुम्ही वास्तुशास्त्राचे उपाय किंवा वास्तू उपाय असं म्हणू शकतात। फक्त या मिठाचा वापर तुम्हाला योग्य पद्धतीने करता आला पाहिजे। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। व्हिडिओ संपूर्ण पहा, माहिती काळजीपूर्वक ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मीठ हे केवळ अन्नातच उपयुक्त नाही, तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मिठाचा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर आपल्या घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होण्यास यामुळे मदत होते। बघा, अनेकदा आपल्या घरातील वातावरण नकारात्मक होते। जीवनात घडणाऱ्या विविध घटनांमुळे देखील असे होते। घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि आपली करिअरमध्ये सुद्धा प्रगती होत नाही। तुमच्या बाबतीत देखील असे होत असेल तर तुम्ही हे उपाय अवश्य ट्राय करा। हे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढेल। वास्तुशास्त्रावर आधारित या उपायांमुळे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतील। बरं, मला सांगा, तुम्ही तुमच्या घरामध्ये मिठाचे डबे वेगळे ठेवले आहेत का? जर नसतील ठेवले तर लवकरच त्याची व्यवस्था करा। दुसरी गोष्ट ही की मीठ तुम्ही प्लॅस्टिक किंवा पत्र्याचा डबा स्टीलच्या भांड्यात तर ठेवत नाही ना? कारण मीठ फक्त मातीच्या किंवा काचेच्या भांड्यात किंवा फार तर फार आता लाकडाचे मसाल्याचे डबे आपल्याला मिळतात तर त्यामध्ये आपण ठेवू शकतो। अन्यथा मीठ चुकीच्या भांड्यात ठेवणं म्हणजे वास्तुदोषाला आमंत्रण देण्यासारखं आहे। तेव्हा या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा मिठाचा डबा नक्की कोणत्या धातूचा आहे? प्लॅस्टिकचा आहे, पत्र्याचा आहे की अजून काही वेगळ्या धातूचा? कारण मीठ आपल्याला फक्त एकतर काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे लाकडी मसाल्याचा डबा असेल तर त्यामध्ये तुम्ही साठवून ते ठेवू शकता। वास्तुशास्त्राने सुचवलेले मिठाचे हे उपाय करताना आपल्याला दोन गोष्टींची काळजी ही घ्यायचीच आहे। एक म्हणजे उपाय करताना आपण तो योग्य पद्धतीने करावा। म्हणजेच काय, आपण उपाय सर्वप्रथम योग्य पद्धतीने समजून घ्यावा की नेमकं आपल्याला करायचं काय आहे। कारण उपाय करताना आपल्याकडून जर काही छोट्या मोठ्या चुका झाल्या तर उपाय केल्याचा काही फायदाच होणार नाही आणि उपायाचे आपल्याला उलट गंभीर परिणाम भोगावे लागतील चुका झाल्या तर। त्यामुळे योग्य पद्धतीने उपाय काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या। दुसरी गोष्ट ही की उपाय करताना आपल्याला तो अगदी मनापासून किंवा श्रद्धेने, भक्तिभावाने करायचा आहे। कारण वास्तुशास्त्र असो, ज्योतिषशास्त्र असो किंवा देवाधर्माच्या काही गोष्टी असो, जसं की व्रतवैकल्य वगैरे, तिथे आपल्याला श्रद्धा ठेवून किंवा मनामध्ये योग्य तो भाव ठेवूनच मग या गोष्टी कराव्या लागतात। आपण जर मनामध्ये आधीच शंका ठेवली तर त्या गोष्टी करण्याचा काही फायदाच होत नाही। कारण सुरुवातीलाच आपण काहीतरी नकारात्मकता त्या बाबतीत ओढवून घेतो की अरे हे खरं असेल का, नक्की असं होतं का, तर मग त्या गोष्टी पुढे होणारच नाही। तुम्ही जर सकारात्मक भाव ठेवला की मी अगदी मनापासून श्रद्धेने माझ्या परीने सर्व काही करेल, बाकी फळ देणारा ईश्वर आहेच, तर नक्कीच सर्व काही तुमच्या बाबतीत मंगल घडू शकेल। प्रत्येकाला असं वाटतं की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असावा। माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सर्व काळ सदैव नांदावी, तिचा वास आपल्या घरामध्ये सदैव असावा
आणि तिच्या पावलांनी आपल्या घरात केवळ सुख म्हणजे सुख यावं, ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्याही मिटून जाव्या, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातील मिठाच्या डब्यामध्ये 2 लवंगा ठेवायच्या आहे। लवंग हा मसाल्याचा पदार्थ आहे, तुम्हाला प्रत्येकाला तो अगदी सहज मिळून जाईल। किती लवंगा ठेवायच्या आहेत तर 2, पण त्या फुलासहित असलेल्या लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे, बिना फुलाच्या नाही। तर लवंग तुम्ही पाहिली तर वरती तुम्हाला असा फुलासारखा आकार दिसेल आणि मध्ये एक छोटासा त्याचा दाना पण असतो, तोही तुम्हाला दिसून येईल, म्हणजे एक फुलाचा आकार असलेली लवंग बरोबर आपल्याला दिसते। जर तो मधला दाना गळून पडला तर आपल्याला फक्त एक बिना दांडीचं ते फूल आहे अशा पद्धतीने लवंग दिसते। तर अशी लवंग न ठेवता फुलासह असलेली लवंग आपल्याला ठेवायची आहे 2 या संख्येमध्ये। तर आपली जी मिठाची बरणी असेल, डबा असेल, त्यामध्ये आपण गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी ही लवंग ठेवायची असते। लवंग ठेवताना घरातल्या स्त्रीने जर ती ठेवली तर नक्कीच खूप चांगलं राहील। आपण महिलांना लक्ष्मीचं रूप मानतो, अन्नपूर्णा देवीचं रूप मानतो आणि आपल्या घरातील जिती जागती लक्ष्मी, चालती फिरती लक्ष्मी जी असते ती म्हणजे आपल्या घरातील महिला। तर आपल्या कन्येच्या हाताने, आपल्या सुनबाईच्या हाताने किंवा आपल्या घरामध्ये जीही महिला असेल तिच्या हाताने या लवंगा अवश्य आपल्या स्वयंपाकघरातील बरणीमध्ये ठेवाव्या। आणि लक्षात ठेवा, तुम्ही जर अजूनसुद्धा लोखंडी डबा, पत्र्याचा डबा, प्लॅस्टिकचा डबा, फायबरचा डबा मीठ ठेवण्यासाठी वापरत असाल तर कृपा करून तो काढून टाका। लवकरात लवकर काचेची किंवा चिनी मातीची बरणी तुम्ही खरेदी केली किंवा एखादा लाकडाचा डबा तुम्ही घेतला तर त्यामध्येच तुम्हाला ते मीठ भरून त्याच्यामध्ये त्या लवंगा ठेवायच्या आहे आणि थोड्याशा त्या रुजवून ठेवायच्या, म्हणजे मिठामध्ये दाबून ठेवायच्या, जेणेकरून त्या कायमस्वरूपी तुमच्या मिठाच्या बरणीत राहतील। भलेही एखाद्या वेळेस स्वयंपाक करताना चुकून ती लवंग स्वयंपाकात म्हणजे पदार्थांमध्ये टाकली गेली तर हरकत नाही, चव काही बिघडणार नाही। पण पुन्हा तुम्हाला असं वाटलं की आता मिठाच्या डब्यामध्ये लवंगा तर काही शिल्लक नाही आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला आठवणीने पुन्हा 2 लवंगा त्या मिठाच्या डब्यात किंवा बरणीत ठेवून द्यायच्या आहे। मिठाच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये त्या लवंगा टाकत असताना तुम्ही देवी लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता, जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः। हा मंत्र जरी तुम्ही म्हणालात आणि त्या लवंगा त्या मिठाच्या बरणीत दाबून दिल्या म्हणजेच लपवून ठेवल्या तरीही चालेल। आपल्या स्वयंपाकघरातून मीठ, तांदूळ आणि हळद कधीही संपू देऊ नका। संपण्यापूर्वीच या गोष्टी आपल्या घरामध्ये आणून ठेवत चला, कारण या 3 गोष्टी म्हणजे केवळ अन्नपदार्थच नाही आहे, तर यांचा संबंध वेगवेगळ्या ग्रहांशी आहे। जसं की हळद म्हणजे गुरुग्रहाशी संबंधित आणि भगवान विष्णूंचाही तेथे संबंध येतो। त्याचबरोबर मीठ चंद्रग्रहाशी संबंधित आहे आणि तांदूळ जे आहे ते शुक्रग्रहाशी संबंधित आहे। चंद्र आणि शुक्र माता लक्ष्मीशी संबंधित येतात आणि गुरुग्रह भगवान विष्णूंशी संबंधित येतो। त्यामुळे जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी ही असतेच आणि असायला हवी। आणि माता लक्ष्मी ही तिच्या पतीसोबत आपल्या घरात नांदत असली तर ती सर्व काळ सदैव टिकते असं म्हटलं जातं। त्यामुळे या गोष्टी कधीही संपू देऊ नका आणि मीठ शक्यतो न सांडण्याचा प्रयत्न करा। चुकून माकून कधी आपल्याकडून मीठ सांडलं तर लवकरात लवकर उचलून ते पाण्यामध्ये टाका आणि माता लक्ष्मीची त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची तुम्ही थोडीफार क्षमायाचना करू शकता, कारण मीठ हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे। मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं, तर त्याचं महत्त्व आपण जपलं पाहिजे आणि या मिठामुळेच तर अन्नाला रुची येते। मिठाशिवाय सगळे पदार्थ अळणी आणि बेचव असतात, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असते। आणि मीठ सांडल्यामुळे काय होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्र आपल्या कुंडलीतून कमजोर होत चालतो आणि चंद्राचंच काय, कोणताही जो ग्रह आहे त्या प्रत्येक ग्रहाचं आपल्या कुंडलीमध्ये विशेष असं स्थान आहे। तर मीठ आपण कधीही सांडू देऊ नये, त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे, काळजीपूर्वक वापर केला पाहिजे। जर आपल्याकडून या छोट्या मोठ्या काही चुका घडल्या तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतात आणि सकारात्मक ऊर्जा अजिबात प्रसारित होत नाही। जर आपल्या घरातील मिठाची बरणी रिकामी राहिली तर आपल्या घरावरचे देवी लक्ष्मीने दिलेले आशीर्वाद संपतात आणि आर्थिक परिस्थिती देखील बिघडू लागते। म्हणून मिठाचा डबा कधीही रिकामा राहू नये हे महत्त्वाचे आहे। शनिवारी आणि मंगळवारी जेव्हाही तुम्ही दही खाता तर तेव्हा त्यात थोडेसे काळे मीठ नक्की घाला। जर तुमच्या कुंडलीमध्ये शनी किंवा मंगळाचा दोष असेल किंवा 7.5चा प्रभाव चालू असेल तर हा उपाय केल्यामुळे दोषाचा प्रभाव कमी होईल। गुरुवार वगळता दररोज तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा पांढरं मीठ अवश्य घाला किंवा चिमूटभर का होईना मीठ टाकायला अजिबात विसरू नका
हा उपाय तुम्ही जर 21 दिवस सतत केला तर यामुळे तुमच्या जीवनातील समस्या नक्की दूर होतील आणि नकारात्मकतेपासून तुम्हाला मुक्तता मिळेल। गुरुवारी घर झाडू नका। इतर दिवशी जेव्हा तुम्ही घराची साफसफाई कराल तेव्हा पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून तुमची फरशी पुसून घ्या किंवा तुम्ही शेणाने तुमचं अंगण वगैरे सारवत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही थोडंसं मीठ आणि हळद त्या शेणामध्ये, मातीमध्ये टाकून सारवण करू शकता। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येईल। जर तुम्हाला खूप मेहनत करून सुद्धा निकाल मिळत नसेल तर हा उपाय तुम्हाला जरूर म्हणजे जरूर करून पाहायचा आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाशी संबंधित वास्तुशास्त्राने सुचवलेले काही उपाय सांगितले। तुम्हाला ही माहिती, हा उपाय कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना याचा उपयोग करून घेता येईल। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।